आम्ही संकल्प केला होता या पिंपरी शहरामध्ये आपकी बार 100 पार असा नारा आम्ही दिलेला आहे आणि मला वाटतं त्या पद्धतीने आपली वाटचाल चालू आहे. दादा काल आणि परवा भारतीय जनता पार्टीचे खातं पण आम्ही उघडले. 2 नगरसेवक आपले बिनविरोध झाले. एक गोष्ट लक्षात घ्या, ही सर्व मंडळी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती लोकांचा दिशाभूल करण्याचा, खोटा नेरेटिव्ह पसरवण्याचं काम करतायत. आपण सर्वजण जाणता की ही सर्व मंडळी कशा पद्धतीने आपल्या बरोबर जोडली गेली. मी तर देवेंद्रजींना नेहमी खासगीत सांगायचो, साहेब थोडासा विचार करा, साहेब थोडासा विचार करा. पुणे आणि पिंपरी चिंचवडचे कार्यकर्ते हे मला रोज सांगतायत थोडासा विचार करा. एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही आणि आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीची विचारधारा, पारदर्शकतेची विचारधारा नरेंद्र मोदी जी नेहमी सांगण्याचा प्रयत्न करतात, मैं न खाऊंगा और किसी को खाने नहीं दूंगा, त्या विचारधारेवरती काम करणारा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे कोणीही काही म्हटलं तरी पिंपरी चिंचवडच्या असणाऱ्या नागरिकांना सर्वांची कल्पना आहे. वर्षानुवर्ष त्यांचा असणारा कारभार त्यांनी पाहिलाय. त्यांनी केलेल्या कारभारामध्ये असणारी अनेक गोष्टी याही प्रत्येकाने पाहिल्या आहेत. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, पिंपरी चिंचवड एक स्मार्ट सिटी. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी असा विचार केला. 2014ला पंतप्रधान झाल्यात त्यांनी असा विचार केला की देशाची 100 शहरं विजन असावं लागतं. या देशाची 100 शहरं स्मार्ट झाली पाहिजे आणि या स्मार्ट शहरांमध्ये की जी शहरं देशाला पुढे घेऊन जाऊ शकतील, देशाला एक वेगळ्या पद्धतीने आर्थिकदृष्ट्या सबळ करण्यासाठी या शहरांचा जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो, त्यामध्ये असणारं पुणे आणि पिंपरी चिंचवड आहे. ही स्मार्ट करण्यासाठी काय करावं, इथे असणारं इन्फ्रास्ट्रक्चर यामध्ये आमूलाग्र बदल घडला पाहिजे. वाहतुकीची कोंडी या भागांमधली दूर झाली पाहिजे. इथली असणारी छोटी छोटी गावं, या गावामध्ये असणारा प्रत्येक माणूस, प्रत्येक ग्रामस्थ यांच्या जीवनामध्ये समृद्धी आली पाहिजे. या सगळ्या गोष्टीचा विचार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाच्या सरकारने केला. आदरणीय देवेंद्रजींची असणारी दूरदृष्टी, त्यांच्या दूरदृष्टीमुळे तुम्ही पाहता मेट्रो सारखी सगळ्या गोष्टी या शहरांमध्ये सुरू झाल्या. त्यांचाही काळ बघा, केंद्रात राज्यात त्यांची महाविकास आघाडीची सरकार होती, परंतु कधीही या सगळ्यांनी या गोष्टीचा विचार केला नाही. आणि आज वर कोण तरुण बोलतायत, आपण सर्वांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची एक शक्ती आहे. बूथ लेवलवरती तुम्ही आणि आम्ही सर्वजण हजारो कार्यकर्ते आहेत की जो विचार करतायत की गेली वर्षानुवर्ष तुम्ही आणि आम्ही त्याची प्रतीक्षा करत होतो की त्या अयोध्यामध्ये श्रीरामाचं मंदिर झालं पाहिजे, त्या श्रीरामाचं मंदिर झालं पाहिजे. अयोध्येमध्ये श्रीरामाचं मंदिर पूर्ण झालं आणि त्यावरती भगवाही फडकला. हे कोणी केलंय हे आपण सर्वांनी लक्षात घ्या.
15 तारखेपर्यंत अत्यंत आनंदात निवडणुका प्रत्येकाने घालवा एवढीच विनंती करतो आणि भारतीय जनता पार्टीला प्रचंड बहुमताने या पिंपरी चिंचवड मध्ये निवडून द्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.